अबोल प्रेम हे ये भरतीला नवा अर्थ ये जुन्या भेटीला जादू करी स्पर्श हा प्रीतीचा लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा सुगंध मातीचा राहो अशीच तुझी माझी साथ प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात राहो अशीच तुझी माझी साथ प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात पाहतो जिथे भास हो तुझा श्वास ही आता तुझ्यात गुंतरा घेऊ बसा आपुल्या साथीचा लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा सुगंध मातीचा
गावाची पुण्य राज्याची तू ग राणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी कहता नार लचक लचक लचकत आली कहता नार लचकत मान मुरडत हिरगराणी अंगी भन्नान वारा ससा सन्नू गुलाबाची ही कळी तर तो पोरांच्या गुलाल गाली हे रूपाचं तुफान झालं या वेभान उर्वित दैनाची भाची ढोलाच्या तालात ठोकाही चुकवीत चालली नार ठसक्याची तिच्या नादान झालं बेभान जीव हैरान येड्या बाणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे ओ हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे Zoo 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 गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपीला जणू प्रीतीने हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे
नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक पहावे संगसाथीने ओ निर्वाण सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा विर जा रे गीत गारे धुंद वारे हो हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे झू 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 झू
तू ये उठा ले, तेरी रचना का ये अंत होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम अंधेरे में है रोशनी दे, खोल दे खुद को ही दुश्मनी से। हम अंधेरे में है रोशनी दे, खोल दे खुद को ही दुश्मनी से। हम सजा पाए अपने किए की, मौत भी हो तो सहले खुशी से। कल जो गुजरा है फिर से न गुजरे, आने वाला वो कल ऐसा होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। माता की जय, भारत माता की जय। हाथ खाली, हाथ खाली। भारत माता की जय। सामने सलाम देंगे। परेड सैल्यूट। हाँ। विविध मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करत होतो. त्याबरोबरच काल मुंबईमध्ये एक दुर्घटना घडलेली आहे. वादळी वाऱ्यामुळं 14 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. आणि आपल्यापैकी काही जण की जे आपले सवंगडी होते, ते सवंगडी आणि काही शिक्षक यांचाही दरम्यानच्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्यातून ते निघून गेलेले आहेत. आज आपलं बालपण आठवताना त्यांची देखील आपले सर्वांचे आवडते तसे गणित यादव सरांचा जर विचार केला तर अत्यंत गणितात अत्यंत बुद्धिमान असणारी व्यक्ती की ज्यांना बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचं देखील काढण्याचं निमंत्रण येत असेल, असे D.R. यादव यांचेही आपल्यातून या मधल्या काळामध्ये यावर्षी झालेला आहे. त्याबरोबरच आपल्या कर्तृत्वानं तंजावर या शहरामध्ये दुकानदारीच्या माध्यमातून आणि सतत हसरं व्यक्तिमत्व असणारं आप्पासाहेब हनुमंत शिंदे कदाचित आपल्या सर्वांना माहीत असेल, तंजावरला दुकान लावते ते. याबरोबरच आपणास माहीत आहे आपल्या सुजाता चिंचणकरच्या माजी सरपंच होत्या, त्यांचे पती म्हणजे आमचे नामे भाऊ म्हणूया रणजित चिंचणकर. त्याबरोबरच सुजाता उत्तम शिंदे, उषा कदम, सुरेखा हनुमंतराव पाटील मॅडम,
याबरोबरच आमचे दुसरे मित्र बाबर सर पण तुम्हाला असतात. सुधीर बाबर, सुधीर पांडुरंग बाबर यांचाही मृत्यू झाला, डवळी सरांचाही मृत्यू झालेला आहे. आणि शांती लाभो अशी एक मिनिटवर प्रार्थना करणार आहोत. विसर वाजवेल, आपण स्तंभ भरायचं आहे आणि पुन्हा विसर वाजले की पुन्हा आपण पुढील सुद्धा विसर वाजायचं आहे. फ्रेंड सावधान. तुमचे फोटो सेशन होणार आहे, त्यामुळे ही चूक जाणून बुजून सावधान म्हणल्यानंतर एका पायावर भरायचं सावधानला काय तुम्ही सावधान सावधान झालं का होणार आहे सावधान विश्राम सावधान. जाऊ दे चला. उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी या 1998-99च्या बॅचच्या वतीनं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. 25 वर्षानंतर पुन्हा एकदा आपण या शाळेमध्ये येतोय आणि हा ऐतिहासिक स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्नेह मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या सर्व वर्गमित्रांना या ठिकाणी एक चांगलं सद्भाग्य या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं लाभलंय. त्या सर्वांचं मी सहज असं स्वागत करतो. मोद झाला मनमनाला सुवर्ण संधी लाभली, मोद झाला मनमनाला सुवर्ण संधी लाभली. स्वागत मला या सुमनांच्या कंठी तुमच्या अर्पणी, स्वागत मला या सुमनांच्या कंठी तुमच्या अर्पणी. मी या शाब्दिक सुमनानं या उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत करतो. माजी विद्यार्थी हे विद्यालयाचे खरे राजदूत आहेत. आज आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलो आहोत. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटून या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या स्नेह मेळाव्यामध्ये ज्यांनी आपल्या आयुष्यभर संपूर्ण आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केलं, त्या आपल्या सर्व माजी शिक्षकांना आपण या ठिकाणी मेळाव्याला निमंत्रित केलं आहोत. फुलासारखा जन्म असावा गंध येणारा, फुलासारखा जन्म असावा गंध येणारा, दुसऱ्यासाठी फुलता फुलता देवरूप होणारा, दुसऱ्यासाठी फुलता फुलता देवरूप होणारा. या अखंड आपल्या आयुष्यात विद्यार्थ्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण करून ज्यांनी देवत्वाचा वसा या ठिकाणी केलेला आहे, या तमाम शिक्षक बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि सन्माननीय शिकवणार सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपण स्वीकारावं आणि सन्माननीय शिकवणार सरांच्या अध्यक्षतेखाली हा आपण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करूया. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. बालकांची भावपूर्ण
आप्तबांधव मित्र बनुनी लाविसी आम्हालळा अन्नपाणी वसन वैभव अन्नपाणी वसन वैभव तू दिलाशी आसरा वंदना विश्वंभरा जगदीश्वरा परमेश्वरा वंदना विश्वंभरा ज्ञान तू विज्ञान तुझी तू कलेची साधना मान तू सम्मान तू सद्भावना संवेदना रोम रोमी आमुचारे रोम रोमी आमुचारे तूच गुण सुंदरा वंदना विश्वंभरा जगदीश्वरा परमेश्वरा वंदना विश्वंभरा वंदना विश्वंभरा थँक यू आज मन पुन्हा या शाळेत आले. सुन्न झालेलं एक एक क्लास मन गहिवरून आले. ते दिवस जगायला आता कुठे मिळतील. जगलेले ते दिवस मात्र आठवणीतच राहतील. चला या आठवणीला एक उजाळा देऊया. आजच्या या गेट टुगेदरला उपस्थित झालेले आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आपले लाडके सर्व शिक्षक यांचे आणि माझ्या बॅचच्या सर्व मैत्री मित्र आणि मैत्रिणींच्या आमच्या 98-99 या बॅचच्या 25 वर्ष रौप्य महोत्सव या ऐतिहासिक गेट टुगेदर मध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजकाल प्रत्येक शाळेत गेट टुगेदरची लहर आली. त्या निमित्ताने गोड आठवणींच्या आदान-प्रदान होते. पण आपले संमेलन खूपच खास आहे. कारण आज आपण बरोबर 25 वर्षानंतर मैत्रीचा महोत्सव साजरा करतोय. आपण बालपणीचे स्वर्ण दिवस साजरा करतोय या शाळेतून. म्हणूनच आज जगायचे आहे ते दिवस पुन्हा मला. खायचा आहे ओरडा शिक्षकांनी नव्याने पुन्हा मला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे ते म्हणजे आपले प्रिय शिक्षक. ते म्हणतात ना, ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. आई वडिलांनंतर आपल्या जीवनाला आकार देतात ते म्हणजे आपले गुरु. आणि घरानंतर जी वास्तू जगण्याचा मार्ग दाखवते ती म्हणजे आपली शाळा. म्हणूनच म्हणावे वाटते, बरोबर म्हणावे, आवडते माझं मनापासून शाळा लाविती लळा जशी माऊली बाळा. या शाळेच्या गुरुजनांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. या शाळेने आपल्या आयुष्याचा पाया असा घडवला की आयुष्यात पुढे गेल्या कधी कुठलीही अडचण आली नाही. आपण ज्यावेळी शाळा सोडली त्यावेळी आपल्याला कॉलेजची ओढ लागली होती. त्यानंतर करिअरची धडपड. या कालावधीत कितीतरी गुरु आपल्या आयुष्यात येतात आणि जातात, पण लक्षात राहतात ते म्हणजे फक्त शाळेचे गुरु. या आपण त्यांना कधीच विसरत नाही, पण आपण सांगतही नाही, कारण ती संधी आपल्याला मिळालेली नसते. आज ती संधी आपल्याला मिळाली आहे. म्हणून सगळ्यांच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने, 99च्या बॅचच्या वतीने तुम्हा सर्व शिक्षकांना शतशः नमन. आता जसं स्वागत गीत मध्ये मी म्हटलं होतं ती लाईन रिपीट करते म्हणजे भावना पोचतील सगळ्यांच्या. ज्ञानरूपी भूत आले एक ठाई एक झाले ते साकार झाले ते साकार झाले बंधू त्यांच्या पाऊला. आम्ही सर्वजण गेले 6-7 महिने झाले या कार्यक्रमाचे नियोजन करते. ही तारीख ठरूया त्याकरता 15 मे ठरली आणि आज ही 15 मे आपल्या आयुष्याचा स्वर्ण दिवस म्हणून ओळखला जाणार आहे. तब्बल 25 वर्षांनी आपण एकमेकांना भेटतोय. या दिवसाची जेवढी ओढ मी पाहिली, मला वाटतंय सगळ्यांनी तेवढीच वाट पाहिली असणार आहे. आज जुने चेहरे, शाळेच्या जुन्या गमती जमती सगळं काही डोळ्यासमोर उभा राहते.
आज इथे असणारे प्रत्येक मित्र आणि मैत्रीण वयाने 40+ झाले आहेत, पण आज आपल्या शाळेत आल्यावर सर्वांना असं वाटलं असेल की आपण 16 वर्षाचे आहोत. मला तरी असंच वाटलं. दिवसभर किती मोबाईल बघितला, काही केलं तरी तो आनंद मिळत नाही जेव्हा आपण आपल्या ग्रुपवर येऊन बोलतो. तसा आनंद कुठेच मिळत नाही. आता हा आनंद एका कवितात व्यक्त करते. तुम्हा मित्र मैत्रिणींचा सहवास, तुमच्या सोबतचा प्रत्येक क्षण, वर्गातील ती मस्ती, प्रत्येक प्रसंगात फुलत गेलेली ती दोस्ती. आज मला आठवला शाळेतला पायी पायी जाण्याचा प्रवास, सरांचे रागवणे, बाबांचे चिडणे आणि क्षणाक्षणात भरलेले आपले बालपणीचे जगणे. आज मला आठवले या शाळेत सरून गेलेले दिवस, प्रत्येक वळणावर मैत्रीच्या आठवणी जागत केलेले ते क्षण. पण आता असंच भेटायचं, गेट टुगेदरच्या निमित्ताने आपले सुख दुःख वाटायचं. या सुंदर कळ्यांची आज फुले झाली आहे, अवकाळ उन्हाळ पोळांची समजदार अशी कहाणी झाली आहे. बस आता कृतज्ञतेने एकमेकांची सोबत यायची आहे. बालपणीच्या मैत्रींना काळजात ठेवायचे आहे. मैत्री जगेल, मैत्री जागवेल. गेट टुगेदरच्या निमित्ताने ही या दिवशी आपली स्वप्ने फुलली. कार्यक्रमाचा पुढील भाग सोमासरांकडे सोपविते. धन्यवाद. माझं नाव राजश्री शिंदे. लग्नाच्या अगोदर राजश्री बकार, आता राजश्री रामचंद्र शिंदे. धन्यवाद राजश्री, तुझ्या प्रास्ताविकातून या आजच्या कार्यक्रमाचं मंगलमय वातावरण निर्मित केले. मी प्रवीण बलक्षे. मी आता पुण्यामध्ये आहे. पुरसिंगीमध्ये माझा स्टुडिओ आहे फोटोग्राफीचा. नमस्कार, मी गजेंद्र जॉब करते. लावणी होते. मी मुंबई पोलीस SI मध्ये काम करतो. मी गजेंद्र शिवाजी मोहिते लावणी मुंबई पोलीसमध्ये मी SI ला काम करतो. सध्या मी सचिन मार्गे इथंच काम काय करतो ते सांग. नमस्कार, मी दत्तात्रय भाऊ कदम, राहणार भूड. 18.5 वर्ष इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करून सध्या रिटायर आहे. मी आता 8वी 9वी 10वी ब मध्ये होतो आणि ब मध्ये होण्याचा मला अभिमान आहे, कारण हुशार इंडियन आर्मीमध्ये 18.5 वर्ष सर्व्हिस करून सध्या रिटायर आहे आणि मी आता 8वी 9वी 10वी ब मध्ये होतो आणि ब मध्ये होण्याचा मला अभिमान आहे, कारण हुशार मुले सर्व अ मध्ये होते. नमस्कार, मी डॉक्टर खैरुद्दीन देसाई. माईक साईडला धरा. हा ओके, आता बोला. नमस्कार, मी रफिक खैरुद्दीन देसाई. मी ऑटो इलेक्ट्रिशियन आहे. मीडियामध्ये माझं बॅटरी लोडरचं शॉप आहे. मी गणेश बळवंत. मी विकास नाथा भारते. मी ॲज अ मॅनेजर म्हणून काम करता करता एक व्यावसायिक झालो. पोलिसांचा व्यवसाय आहे साखर आळंदीच्या शेजारी, आणि व्यवसाय चालवत असताना मला भरपूर काही अनुभव मिळाले. त्या अनुभवातून मी NGO चालू करतोय. चालू झालेले एक अनाथ आश्रम आपण चालवतोय. नंतर राहिलेले, आणि आपण जर या शाळेला कधी मदत लागली तर बिनधास्त मला कधीही बोला, आम्ही सहकार्य करायला कधी तयार आहे. त्याच्यामध्ये आम्ही आपले YCM हॉस्पिटल पुण्यामध्ये, तिथे दररोज एका व्यक्तीला आपण जेवण देतोय, आणि कधीही अडचण आली तर त्यावेळी कधीही आम्हाला कधी फोन करून सांगितलं तर चालेल. नमस्कार, मी सुधीर गणपतराव कदम, राहणार भूड. इथं 8वी आणि 9वी केली. ती मायपर्यंत इथे केली. अर्धी घरनिगीत केली, आणि माझं काश्मीरमध्ये शॉप आहे. माझ्यापासून पाकिस्तान फक्त 35 किलोमीटर दूर आहे. बर्फात मी इकडे असतो आणि उन्हाळ्यात मी तिकडे असतो.
नमस्कार, मी प्रवीण शिवाजी जाधव इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत या शाळेमध्ये शिकलेलो आहे आणि सध्या मी जलंधर पंजाब येथे गोल्ड टेस्टिंग सेंटरचं शॉप चालवत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी महादेव मारुती सावंत मादळमुठी सध्या पुण्यामध्ये व्यवसाय करतोय. धनलक्ष्मी ज्वेलर्स पुणे, SP गोल्ड वर्क पुणे, कॅमेरालाच केक शॉप अँड कॅफे समिक एंटरप्राइजेस पुणे, JP रेट्स पुणे असे एकंदरीत माझे 5 व्यवसाय आहेत. सर्वांच्या कृपेने व्यवस्थित आहे सर. धन्यवाद. नमस्कार, बाबासाहेब राजाराम भारते, माधव शेती व्यवसाय. आणि माईक पास करा आणि असं करतो परत उभा राहून आपलं नाव सांगा. लगेच आपल्या शेजारचीला माईक द्या. मी तिथे येतो, थांबतो. 1 मिनिट चालू करा. अथर्व ब्लॅक मॅजिक काढ. ब्लॅक मॅजिक मी बोलतोय. मी आशिष आनंद बोले, राहणार लेंगरे. मुलीनं मी राजश्री रामचंद्र शिंदे, राहणार काढ ना फोटो काढ. मी राजश्री रामचंद्र शिंदे, राहणार लेंगडे, लग्न झाल्यावर कडेगाव राहते राजस्थानमध्ये. परिचय पूर्ण द्या. तुम्ही जर काय विशेष तुमच्याकडे असेल काय करत सरांच्या माहितीसाठी की समजा कोणी व्यवसाय करत असेल, कोणी उद्योग करत असेल, कोणी नोकरी करत असेल तर त्याचाही उल्लेख करा आणि सासरचं नाव सांगा, सासर सांगा, माहेर सांगा. तेवढा परिचय करून द्या. वापस सांगा ना. मी सायरा ताजुद्दीन मनेर, राहणार दहिवडी. काय करता? व्यवसाय करतो. ते पण सांग. मी सुजाता महादेव शिंदे, गाव माधवमुठी, राहणार पंजाब. सर्वांना नमस्कार सर. मी योगिता सुभाष ठाकूर. लग्नानंतर हे नाव वडिलांचंच ठेवलेले आहे कारण त्यांनी जन्म दिला आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यात त्यांचे योगदान आहे आणि महत्त्वाचं योगदान आहे माझ्या शिक्षक मंडळाचं. त्यांचंही आभार आणि तुमच्याच मार्गदर्शनाने मी राज्य सेवेच्या परीक्षेतून माझं सिलेक्शन झालं आणि सध्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऑफिस स्टेट डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाच्या अंडर मी येरोळा पुणे येथे राज्यकर अधिकारी म्हणून काम करते. धन्यवाद. मी निर्मला शरद पवार, देवीपिंडी माझं गाव आहे आणि मी तमिळनाडूमध्ये असते. मी स्वाती शांताराम भगवाने, राहणार कोल्हापूर. दिया गोपीचंद भारते, राहणार चिंचणी, औरंगाबाद. मी सीमा लक्ष्मण कांबळे, राहणार ठाणे. मी गृहिणी आहे. मी सीमा शांताराम बागल, माहेर मोरे सर, सासर शिंदे सर. मी गृहिणी आहे. माझं नाव राहुल शिंदे, सासर करावा. माझं माहेर लेकरे आहे. लेकरेमध्ये मी ग्रामपंचायतमध्ये क्लार्क आहे आणि गर्निकीमध्ये मी प्रभारी सरपंच आहे. मी सुजाता तानाजी शिंदे, राहणार नेरूळ, माझं गाव तासगाव बुंदी. मी हर्षदा अण्णा शिंदे, आता सध्या मी आठवडीत आहे. हर्षदा अण्णा शिंदे, आता सध्या
सध्या मी आठवणीमध्ये आहे आणि मी लेडीज टेलर आहे. मी सविता संदीप पाटील राहते विटा. सविता चंद्र शेटे राहते विटा. सुषमा घनश्याम सगळे राहते पुणे. ललिता प्रताप शिंदे राहते मुंबईला गावर. सुनीता यशवंत शिंदे राहते भोपाळ. मी पल्लवी बाळासाहेब देशमुख. वस्ताचं नाव माझं आहे पल्लवी सुहास जाधव. मला लोदोडेला दिलेलं आहे आणि सध्या मी पुणे जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी सुपरवायझर म्हणून आहे. विभागांतर्गत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामधून मी मनीषा तुकाराम चिंचनकर. मला घनसोडमध्ये दिलं आहे. मी पुण्यामध्ये राहते. माझ्या 2 ज्वेलर्स आहेत. मी मिस्टरांच्या कामात त्यांना मदत करते बिझनेसमध्ये. नमस्ते आणि अस्सलाम वालेकुम सगळ्यांना. नमस्ते, अस्सलाम वालेकुम. मी निलोफर पटेल. ज्या धर्तीने